मला एक 2-3 लेटर्स आली होती. त्याच्यामध्ये त्यांनी काही सर्टिफिकेट्सबद्दल त्यांनी साशंकता व्यक्त केली होती आणि त्यांनी विनंती केली होती की याच्याबद्दल थोडी पडताळणी करण्यात यावी. त्या अनुषंगाने त्यांनी ज्या स्पेसिफिक 2 व्यक्तींची नावं आणि सर्टिफिकेट्स पाठवली होती, त्याच्या अनुषंगाने मी एक समिती स्थापन केली आमच्या स्तरावर संस्थेच्या आणि त्रिसदस्यीय समिती होती. त्याच्यामध्ये प्राध्यापक, वरिष्ठ प्राध्यापक आणि डेप्युटी डीन्स हे त्याच्यामध्ये होते. त्यांनी 3-4 दिवसामध्ये त्याचं संपूर्ण विश्लेषण करून ती सर्टिफिकेट्स बोगस असल्याची मला कल्पना दिली आणि तसा लेखी अहवाल त्यांचा प्राप्त झाला. मग त्याच्यावर माझी डिजिटल सिग्नेचर होती आणि माझ्या OTPचा तिथे त्या ठिकाणी गैरवापर केला गेला अशी जेव्हा मला खात्री पटली, तेव्हा मी सदर बाजारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली. ही घटना 10 जूनच्या आसपासची आहे. त्यानंतर आणखी 4 प्रमाणपत्र मला अशाच पद्धतीने बोगस पद्धतीने निर्गमित झाली आहेत असं माझ्या लक्षात आलं. ही टोटल 6 ते 7 प्रमाणपत्रची लिस्ट संपूर्ण मी त्याचा FIR दाखल केला सदर बाजार पोलीस स्टेशन या ठिकाणी. मग तेथून त्या पोलीस स्टेशन मार्फत हे संपूर्ण प्रकरण क्राईम ब्रांचला गुन्हे शाखेला वर्ग झालं. तेथील अधिकाऱ्यांनी त्याचा खूप चांगल्या पद्धतीने तपास चालू केला आणि प्राथमिक स्वरूपामध्ये त्यांनी आता 2-3 दिवसापूर्वी मला अशी माहिती कळते की 7 लोकांना त्याच्यामध्ये त्यांनी पोलीस कस्टडी घेऊन त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास त्या अनुषंगाने चालू आहे. त्याच्यामध्ये माझ्या कार्यालयातील म्हणजे वैद्यकीय अधीक्षक कार्यालयातील 2 लिपिक श्रीयुत वसीम खान आणि सागर राजपूत यांची नावे त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी निष्पन्न झाली आणि त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. बाहेरील 5 व्यक्ती आहेत ज्या मला कळलेलं आहे त्या अहिल्यानगरच्या, नाशिकच्या आणि पुणे येथून अंदाजे 5 लोकांना त्यांनी ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास त्यांनी चालू ठेवलेला आहे. त्या अनुषंगानं आणखी काही प्रमाणपत्र गेल्या जानेवारी 25 ते आतापर्यंतच्या कालावधीपर्यंतची संपूर्ण प्रमाणपत्र जी निर्गमित झाली होती त्याची आम्ही चौकशी करत आहोत. त्याच्यामध्ये आणखी काही बोगस सर्टिफिकेट्स आम्हाला आढळली तर त्या संदर्भात आम्ही ॲडिशनल FIR त्याच्यामध्ये दाखल करू आणि संपूर्ण पोलीस यंत्रणा खूप चांगल्या पद्धतीने काम करते आहे. ही खूप समाधानाची गोष्ट मी या ठिकाणी विषय करू इच्छितो आणि याबद्दल मी माननीय जिल्हाधिकारी, माननीय पोलीस कमिशनर यांनाही कल्पना दिलेली आहे व्यक्तिगत स्वरूपात आणि वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग मुंबई ते माझे वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ कार्यालय आपण ज्याला म्हणू शकतो, तेथील माननीय डायरेक्टर डॉक्टर पल्लवी सापळे मॅडम, माननीय आयुक्त श्रीयुत भंडारे साहेब आणि माननीय सेक्रेटरी श्रीयुत धीरज कुमार साहेब यांना मी संपूर्ण माहिती कळवली. त्यांनी याबद्दल मला पूर्णपणे पुढील सर्व कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने माझी पुढील प्रक्रिया पण मी चालू ठेवेन. आता या 6-7 पैकी 8 प्रमाणपत्रांपैकी 2 प्रमाणपत्रांमध्ये जी प्राथमिक इन्क्वायरी झाली, चौकशी झाली, त्याच्यामध्ये पहिल्या व्यक्तीने पाटबंधारे खात्यामध्ये अहिल्यानगरला शासकीय नोकरी घेतली होती आणि दुसरी व्यक्ती जी आहे ती बहुतेक भूमी अभिलेख विभागामध्ये कार्यरत आहे अशी मला प्राथमिक माहिती आहे. बाकी 6 लोकांची माहिती त्यांनी कोणत्या पर्पजसाठी ते प्रमाणपत्र घेतलं आणि त्याचा वापर कोणत्या ठिकाणी केला गेला याची अजून आम्हाला कल्पना नाहीये. पण त्यांचे सर्टिफिकेट मात्र बोगस असल्याचे निष्पन्न झालं. त्याचं पण मी ॲडिशनल FIR पोलिसांकडे दाखल केलेला आहे. माझ्याकडे याच्यामध्ये डेफिनेटली काय माहिती नाहीये. पोलीस तपास, तफ्तीश आणि चौकशी चालू आहे. त्याच्यामध्ये असा काय ऍस्पेक्ट आहे असण्याची दाट शक्यता आहे आणि पोलीस त्याच्या पाठीमागे संपूर्णपणे तपास करून आरोपींना शासन करतील आणि योग्य तो तपास पुढे नेतील अशी मला आशा वाटते. आज पोलिसांकडून मला तपास यंत्रणेकडून पत्र प्राप्त झालं आहे. त्याच्यामध्ये त्या दोघांना ताब्यात घेतल्याचं त्यांनी मला लेखी स्वरूपात कळवलेलं आहे आणि मी आज आता आयुक्त कार्यालयाला पुढील प्रक्रिया करण्यासाठी आणि पुढील सर्व त्यांना प्रशासकीय कारवाई करण्यासाठी मी आज पत्र लिहिले.